नांदुरा के त्रिमूर्ति नगर में भगवान बुद्ध, डॉक्टर अंबेडकर और महात्मा फुले साथ ही सामाजिक सभागृह के सामने गंदगी का साम्राज्य फैला हुआ है। दूसरे शब्दों में कहा जाए तो महापुरुषों की विटंबना हो रही है। इसकी शिकायत जिला परिषद में की गई। इतना ही नहीं, जिलाधिकारी कार्यालय के सामने अनशन भी किया गया, लेकिन सिर्फ आश्वासन ही दिए गए। ऐसे में यहाँ के नागरिक न्याय की आस में हैं। आम्ही त्रिमूर्ती नगर इथं राहतो आणि आमच्या समाज मंदिरापुढे संडासाचं जे पाणी आहे हे आम्हाला पाहिजेत नाही. पुढे राहणार इथेच आहे. आमच्या या पुतळ्याची काही व्यवस्था बरोबर नाही आहे. आजूबाजूची व्यवस्था सगळी बरोबर आहे. या पुतळ्यासमोरचीच जागा फक्त खराब आहे. आम्ही वंदनाले जातात, आमचे पाय भरतात, आमचे मुलं बाळं वंदनाले येतात, पाय भरतात, त्याचे संडासाचं पाणी आहे. हे पाणी बंद झालं पाहिजे. जे समाज मंदिराजवळ पाणी आहे, घाण पाणी आहे, घाण पाणी आहे, हे घाण आहे. हे पाहिजे नाही आम्हाला आमच्या समाज मंदिराजवळ. आम्ही उपोषण केलं, उपोषणाला बसलो, बुलढाण्याला गेलो, स्वतःचं भाडं थोडं खर्चून गेलो. आम्ही तरी बसलो तरी त्या साहेबांनी सांगलं आम्हाला की होईन होईन होईन, हे घ्या कागद घ्या, मग घ्या, आणि दिलं वापस आम्हाला पाठवून. राहणार त्रिमूर्ती नगरमध्ये इथं लय घाण आहे. इथे जातीवाद करून राहिले, आमचं कामं होऊ देऊन नाही राहिले. इथं पुतळ्याचे तर हे संडासाचं पाणी आहे, हे इथं घाण आहे. आम्ही उपोषणाला बसल्या बाया तर काहीच नाही झालं त्याचं. एकदम जातीवाद करून राहिले. हे मेंबर आहेत ना, हे मेंबरले जातीवाद करून राहिले. बाबासाहेबाच्या कामामध्ये अडथळे आणून राहिले. कोण मेंबर आहे? अनंता भारंबे. हे कामं होऊन नाही राहिले. इथं काम झालं तर त्याने तर सामान नेलं उचलून सर्व. शिवम विष्णू अकोळ्या. मी राहणार त्रिमूर्तीनगर इथचाच रहिवासी आहे. गेल्या कित्येक दिवसापासून इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वरती 3 पुतळे बसलेले आहेत. हे वास्तुस्थिती आहे नांदुरा तालुक्यामध्ये, जिथे 50 वर्षापासून आतापर्यंत असा काही विचलना झाली नाही. पण आतापर्यंत यांचा नगरसेवक इथं निवडून आल्यानंतर यांनी समाजगृहासमोर त्याच्या नालीचं पाणी आणि संडासाचं पाणी काढलेलं आहे. आम्ही बुलढाण्याला उपोषण केलं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर. त्याच्यानंतर तहसीलसमोर उपोषण केलं. शिवला आम्ही लेटर दिलं, तोंडी सांगितलं, त्याच्यानंतर लेखी दिलं, तरीही यांच्यावरती काही कारवाई होत नाही आहे. हे गेल्या काही दिवसापासून त्या गोष्टी फेटाफेट करत आहे. आणि यांची नांदुरा नगर परिषदेमध्ये सत्ता असल्यामुळे आणि हे भारंबे आहेत, हे नगरसेवक अनंता भारंबे हा सत्तेमध्ये असल्यामुळे या गोष्टीचा सतत विरोध करत आहे. इथं नाली होत नाही. इथं घाणीचं इतकं साम्राज्य सामलेलं आहे. हे बाबासाहेबांची विटंबना होत आहे. तरी त्या विटंबनेचा ताबडतोब काहीतरी याचा निर्धार लागावा, त्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत आहे. पण त्या प्रयत्नाला आम्हाला काही आतापर्यंत प्रतिसाद मिळत नाही आहे. तर तो प्रतिसाद मिळावा त्यासाठी आम्ही गोष्टी सतत करत आहे.